तर भावांनो, आपण रिक्षामध्ये बसून कुठे चाललो? राजस्थानच्या मशीन तर सोयाबीन सुरू व्हायच्या आधीच येऊन राहिल्यावर भाऊ आपल्या इकडे ब्लॉग शेवटपर्यंत पहा, सगळं सांगतो. तर जय श्रीराम भावांनो, तर मी तुमचा सर्वांचा लाडका विनय. तर आज चाललो होतो आपण बाबाच्या कामात थोडीशी मदत करू लागायला वाशिमला. तर वाशिमला जात असताना काहींच्या तर सोयाबीनच्या गंजा लागल्या होत्या, काही सोंगायचे राहिले होते. ज्याचे लवकर येणार आहेत त्याच्या गंजा लागून गेलत्या. तर हे हार्वेस्टर मशीन सोयाबीन सोंगायच्या आधीच येऊन राहिल्या बाबा राजस्थान. मग काय आलो उडानपुरावर, तिथूनच थेट केली वाशिम मध्ये एंट्री की लगेच आपल्या सुद्धा भावना हॉटेलवरून हात दाखवला. क्वालिटी आणि क्वांटिटी एकच नंबर आहे हॉटेलची, एकदा भेट द्यावंच लागते. लगेच तिथून सरळ पाटणी चौकात आलो. पाटणी चौकामध्ये येता येता या ऑटोवाल्यानं आपल्याला मधात अडवलं. मी म्हणलं वय बाजूला आम्हाला काम आहे. तिथून आपण येऊन पोहोचलो राहुल इलेक्ट्रिक्स वर. राहुल इलेक्ट्रिक्सहून पाईप घेतले डायरेक्ट ऑटो मध्ये आणून टाकले. ऑटो मध्ये बसलो लगेच निघालो बाबाच्या कामावर. मग काय बाबाच्या कामावर जाऊन पोहोचलो. तिथे जाऊन आपण ऑटोतलं सामान पूर्ण काढून घेतलं आणि लगेच ऑटो चालू नव्हता होता आणि अनुभवून धक्का देऊन टाकला. लगेच स्लापोर आलो. डब्या उघडल्या, डब्याला पुरुष्ट लावून घेतले. डब्या लगेच स्लापोर टाकण्यासाठी रेडी करून टाकल्या. या डब्याला जर पुरुष्ट पन्नी नाही लावली तर काय होते फक्त इलेक्ट्रिशियन लोकच सांगू शकतात. लगेच स्लापोर आलो. बाबा स्लाबचं माप काढलं. इकडे आमची पायपिंग चालू होती. तर पायपिंग जमते का नाही आपल्याला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. काय पूर्ण स्लाबची पायपिंग झाली की लगेच हुकन तार घेतला आणि लगेच पाईप पूर्ण बांधून घेतली. कारण की स्लाब टाकताना इकडे तिकडे सरकाव नाही म्हणून तारानं पक्के बांधून घ्यावं लागतात. स्लाबची पाईप टाकणं झाली. शिवपूर पावर येऊन आपण नाश्ता केला आणि लगेच निघालो दुसऱ्या कामावर. तोपर्यंत घ्या मग लाईक आणि फॉलो करून. भेटून नेक्स्ट व्हिडिओ मध्ये.